नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकरी बांधवांसाठी आहे, जिथे आपण शेतीतले नवीन विचार, नवीन तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. तर आजचा विषय खूपच रंजक आहे. विचार करा, एखादं शेत इतकं मोठं असू शकतं की ते एका देशापेक्षाही मोठं असेल? हो, हे खरं आहे. चला तर मग आज शेतीच्या या अजब दुनियेत एक फेरफटका मारूया. मित्रांनो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आपली 2-4 एकरची किंवा फार तर 50-100 एकरची शेती, आपलं रान, आपली विहीर, बरोबर ना? पण आता एक क्षण विचार करा की जगात अशीही शेती आहे जी एखाद्या पूर्ण देशापेक्षाही मोठी आहे. ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? आज आपण अशाच एका अविश्वसनीय गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. हा आकडा बघा जरा. 2.25 कोटी एकर. हो, परत एकदा सांगतो, 2.25 कोटी एकर. ही जगातल्या फक्त एका शेतीची जमीन आहे. आपल्याकडे तर एखाद्या संपूर्ण जिल्ह्याची जमीन सुद्धा एवढी नसेल. हा एकच आकडा आपल्याला विचार करायला लावतो की आज शेती कुठल्या स्तरावर पोचली आहे. आता हे 2.25 कोटी एकर म्हणजे नेमकं किती हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण बघा. चीनमध्ये एक प्रचंड मोठं फार्म आहे, ज्याचं नाव आहे मुदानजियांग. हे शेत पोर्तुगाल नावाच्या एका देशाएवढं मोठं आहे. म्हणजे विचार करा, एका बाजूला एक अख्खा देश आणि दुसऱ्या बाजूला एक शेत, आणि दोन्ही जवळपास सारख्याच आकाराचे. खरंच अविश्वसनीय आहे. आणि या एवढ्या मोठ्या शेतात मुख्य काम चालतं दुग्धोत्पादनाचं. चला तर मग आता आपण जरा या शेतीच्या आत डोकावून बघूया आणि समजून घेऊया की हे एवढं मोठं सगळं चालतं तरी कसं. कारण हे फक्त एक शेत नाहीये, हे एक वेगळंच जग आहे. हे जे फार्म आहे ना, ते म्हणजे जणू काही गायींचे एक शहरच आहे. इथे तब्बल 1 लाखापेक्षा जास्त गायी आहेत. आता एवढ्या गायी सांभाळणं माणसांसाठी शक्यच नाही, म्हणूनच इथे सगळी मदत घेतली जाते तंत्रज्ञानाची. प्रत्येक गायीवर लक्ष ठेवायला GPS लावलंय. म्हणजे बघा, जसं आपण आपल्या मोबाईलमध्ये रस्ता शोधायला नकाशा वापरतो ना, तसंच तंत्रज्ञान प्रत्येक गायीसाठी वापरलं जातं. दूध काढायला तर सगळी स्वयंचलित यंत्रणा आहे. म्हणजे काय, तर माणसं नाही, रोबोट दूध काढतात. आणि कमाल म्हणजे प्रत्येक जनावराच्या आरोग्याची माहिती कॉम्प्युटरमध्ये नोंदवली जाते. यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की जेव्हा शेतीचा आकार एवढा मोठा असतो, तेव्हा त्याला सांभाळायला तेवढंच हुशार तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन लागतं. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेती करणं हे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे शक्य झालं आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. होय, तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये एक मोठी क्रांती झाली आहे. डेटा आणि ऑटोमेशनमुळेच शेतीचं भविष्य बदलतंय. आता ऑटोमेशन म्हणजे काय? तर अशी यंत्र जी माणसाच्या मदतीशिवाय आपोआप सगळी कामं करतात. आता इथे जे दिसतंय ना, ती आहेत आजच्या आधुनिक शेतकऱ्यांची हत्यारं. कल्पना करा, ट्रॅक्टर शेतात चाललाय पण त्यात ड्रायव्हरच नाहीये. आकाशातून ड्रोन फिरून पिकांवर आणि जनावरांवर नजर ठेवतायत. हे काय सिनेमातलं नाही, हे आजचं सत्य आहे. सॅटेलाइट मॅपिंग आहे, म्हणजे थेट अवकाशातून जमिनीचे फोटो काढून कुठे खत कमी आहे, कुठे पाणी जास्त झालंय, हे अगदी अचूक कळतं. ब्लॉकचेन नावाचं एक तंत्रज्ञान आहे. याला सोप्या भाषेत एक अशी डिजिटल वही समजा की ज्यात एकदा काही लिहिलं की ते कोणीच बदलू शकत नाही. याचा फायदा हा की आपण विकत घेतलेला माल नक्की कुठून आलाय हे ग्राहकाला कळतं आणि विश्वास वाढतो. या सगळ्याचा अर्थ एकच आहे की आता फक्त शारीरिक कष्टाची नाही, तर अचूक माहिती आणि तंत्रज्ञानाची शेती आली आहे. तर यातला एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या तंत्रज्ञानामुळे मोठ्या कंपन्यांना शेतीतल्या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण मिळवता येतं. या पद्धतीला व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणतात. आता शब्द जरा अवघड वाटतोय नाही का, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. समजा एखाद्या शेतकऱ्यानं ऊस लावला, मग स्वतःच्याच कारखान्यात त्याची साखर बनवली आणि स्वतःच्याच दुकानात ती विकली. म्हणजे काय, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा फायदा त्याचाच. यालाच व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणतात. रशियातली एक कंपनी हेच करते. बी लावण्यापासून ते दुकानात साखर विकण्यापर्यंत सगळं काही त्यांच्याच ताब्यात असतं. बरं का, हे तंत्रज्ञान फक्त आपलं काम सोपं करत नाही, तर जिथे शेती करणं जवळपास अशक्य वाटतं तिथे सुद्धा चमत्कार करून दाखवतं. चला बघूया हे कसं होतं. हे चित्र बघा. एका बाजूला आहे ऑस्ट्रेलियाचा रखरखीत दुष्काळी भाग, जिथे पाऊसच पडत नाही. तिथे सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावून मैलोनमैल पाईपलाईन टाकून पाणी आणलंय. आणि दुसऱ्या बाजूला आहे UAE सारखं वाळवंट, जिथे फक्त खारं पाणी आहे. तिथे त्यांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोडं बनवून ठिबक सिंचनाने शेती फुलवली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे.
जर योग्य तंत्रज्ञान आणि कष्ट करायची तयारी असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत अन्न पिकवू शकतो. आणि ही गोष्ट तर ऐकूनच थक्क व्हायला होतं. ऑस्ट्रेलियात एक शेत आहे जे तब्बल 60 लाख एकरांवर पसरलंय. इतकं मोठं की तिथल्या लोकांना आपली गुरंढोरं शोधायला चक्क हेलिकॉप्टर आणि ड्रोन वापरावे लागतात. विचार करा, म्हणजे जमीन जेवढी मोठी तेवढीच मोठी आव्हानं सुद्धा असतात. पण थांबा, ही गोष्ट फक्त मोठ्या जमिनीची किंवा भारी तंत्रज्ञानाची नाहीये. यामागे एक खूप मोठा व्यावसायिक विचार आहे, एक नवीन पद्धत आहे. ती काय आहे ते आता आपण समजून घेऊया. हा प्रश्न जरा विचार करायला लावणारा आहे की समजा 1 इंचही जमीन स्वतःच्या मालकीची नसताना 20 लाख एकर जमिनीवर शेती करणं शक्य आहे का? कसं करणार? याचं उत्तर आहे ॲसेट लाईट फार्मिंग. याचा सोपा अर्थ म्हणजे जमीन विकतच घ्यायची नाही, ती भाड्याने किंवा करारावर घ्यायची. यामुळे होतं काय की कंपन्यांचा करोडो रुपयांचा पैसा जमिनीत अडकत नाही. तोच पैसा त्या चांगल्या बियाण्यांवर, नवीन तंत्रज्ञानावर आणि मालाच्या वाहतुकीवर खर्च करू शकतात. आणि यातून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की आता महत्त्व फक्त जमिनीच्या मालकीला नाही, तर ती जमीन आपण कशी कसतो त्या पद्धतीला जास्त आहे. हे उदाहरण बघा. एक कंपनी जगातल्या 60 पेक्षा जास्त देशांमध्ये शेती करते. यावरून हेच सिद्ध होतं की शेती आता फक्त गावापुरती किंवा तालुक्यापुरती राहिलेली नाही, ती आता जागतिक झाली आहे. याचा अर्थ आज आपण आपल्या शेतात जे काही पिकवतो त्याची स्पर्धा फक्त बाजूच्या गावातल्या शेतकऱ्याशी नाही, तर जगातल्या कोणत्याही देशातल्या शेतकऱ्याशी असू शकते. तर मग या मोठ्या मोठ्या शेती करणाऱ्या कंपन्यांकडनं आपण काय शिकू शकतो? आपल्यासाठी यातून महत्त्वाचे धडे कोणते आहेत? या सगळ्या उदाहरणांमध्ये 4 गोष्टी समान आहेत. हीच यशाची 4 सूत्र आहेत असं समजा. पहिलं, फक्त जमीन मोठी असून चालत नाही, तिला सांभाळायला एक पक्की व्यवस्था लागते. दुसरं, तंत्रज्ञानाशिवाय एवढी मोठी शेती शक्यच नाही. तिसरं, सतत नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, नाहीतर आपण स्पर्धेत मागे पडू. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पाण्याचं योग्य नियोजन हेच प्रत्येक परिस्थितीत यशाचं रहस्य आहे. आणि या सगळ्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा धडा हाच आहे की शेती आता फक्त पिढ्यानापिढ्या चालत आलेली परंपरा राहिलेली नाही, तर तो एक विज्ञानावर आणि हिशोबावर चालणारा व्यवसाय झाला आहे. आता फक्त कष्ट करून चालणार नाही, त्याला हुशारीची आणि नियोजनाची जोड द्यावीच लागेल. शेवटी एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. तंत्रज्ञानामुळे आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेती करू शकतो हे खरं आहे, पण जगाची भूक भागवण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याकडे भलेही लाखो एकर जमीन नसेल, पण या मोठ्या कंपन्यांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. योग्य नियोजन करणं, नवीन तंत्रज्ञानाचा थोडा का होईना वापर करणं आणि बाजाराचा अभ्यास करणं, या गोष्टी आपल्यालाही आपल्या शेतीत नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकतात. मला आशा आहे की या माहितीतून आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल. जरी माहिती आवडली असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही पाठवा. आणि हो, शेती ज्ञानसागरला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन विषय आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या